जास्त चौदाने आत जातोय, मनही आत जातं आणि प्रभूकडे जातंय, आत्म्याकडे जातंय, त्याला समर्पण म्हणतात. म्हणून अनुसंधानाचा अभ्यासापासून ते पोट रिकामं राहण्यापर्यंतचा अभ्यास हा समर्पण भाव आहे. हे समर्पण आहे. सर्वार्पण त्याचा अर्थ लक्षात घ्या. फक्त परवानग्या मागणे आणि अर्पण करणे एवढा छोटा अर्थ घेऊ नका. एकही गोष्ट शिल्लक अशी राहून जे भगवंताला अर्पण नाहीये. कमीमध्ये सौदा नाही. येशू ख्रिस्ताचं उदाहरण सांगितलंय की भगवान येशूकडे ज्यावेळेस एक श्रीमंत ग्रस्त आला आणि काही मोहरा अर्पण करू लागला आणि म्हणे मला आत्मसाक्षात्कार काय त्याच्या भाषेत असेल, मला झालं पाहिजे, देव दिसला पाहिजे, यास दिसेल. किती किती संपत्ती मिळवली? म्हणे इतकी इतकी. खोटं बोलू नकोस. म्हणजे इतकी मिळाली. बँक बॅलन्स किती? इतकं. पूर्ण अर्पण कर. आता आयुष्यात सगळं मिळवलेलं अर्पण कर म्हणल्यानंतर कठीणच झालं. शिष्यालाही वाटलं मागायचं थोडंफार मागावं ना, इतकं का? तो गेला. ते हसले, गप्प बसले. शिष्य म्हणाले काहीतरी मिळालं असतं. नाही म्हणले. म्हणजे इतकं मागितलं तुम्ही? म्हणले हो. का? ते म्हणाले याच्यापेक्षा कमीत सौदा होऊ शकत नाही. भगवान पाहिजे ना, सर्वार्पण. कमीच सौदा होऊ शकत नाही. पहिल्यांदा भौतिक संपत्ती मी पूर्ण मागितली, नंतर त्याची पूर्ण संपत्ती देहाची मागेल, प्राणाची मागेल, सगळं मागेल. कमीच सौदा नाही होऊ शकत. नो. म्हणून सर्वार्पण आहे. पण प्राण आत 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 वर जायला लागेल गुरुप्रसादाने, तुमच्या कुवतीने, ताकदीने. त्यावेळेस सर्वार्पण ॲटोमॅटिक होईल. तोपर्यंत जोपर्यंत प्राण बाहेरच जातोय त्यावेळेस कसं वागायचं? त्यावेळेस एक प्रकार असा आहे की विषयांमध्ये प्राण जातो, विषयाशी सानिध्य येतं, विषयांमध्ये नाहीतरी आपल्याला राहावं लागतं, विषय भोगावे लागतात, संसार करावा लागतो, विषय व्यक्तीमध्ये आपला संपर्क येतो. त्यावेळेस त्यांना भगवंत रूप समजायचं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. राजेंद्र पोखरणा, संगीता पोखरणाची मुलगी अपेक्षा, बाप आणि आई आली तरी तितका आनंद नव्हता. मी यावा इतका आनंद तिला होता. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. नाही आवडत. मला जे हवं आहे ते हवं आहे, जे पाहिजे ते पाहिजे. 4 दिवस ये म्हणाले तरी ती आली नाही. दुखत असलं तरी चांगली आहे मी. हे झालं पाहिजे. की आता आवड वेगळी उत्पन्न झालेली आहे आणि एक समाधान आहे की ही गोष्ट मला वाचू शकेल, ही गोष्ट मला तारू शकेल, ही समज आलेली आणि ही समज सर्वार्पणामध्ये बसते. म्हणून विषय हा नारायण रूप झालेला आहे. पण जोपर्यंत प्राण बाहेर येईल किंवा तुम्ही विषयांच्या संपर्कात असाल, व्यक्तींच्या संपर्कात असाल, त्याला नारायण रूप समजा. हेही सर्वार्पणाच्या एका कक्षेमध्ये बसतं. भगवान त्याच्यामध्ये समजा, माना. हा भाग आहे. आपल्याला तो विषय बाधत नाही आणि भगवान समजलं की ते भगवंतालाच अर्पण झालं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, विठोबा आहे. हे सर्वार्पण झालं.
विषयांच्या संपर्कात आलं तरी विषय बाधत नाही. तुम्ही भगवान समजले. भगवंत समजल्यानंतर अर्पण करायचं शिल्लक राहत नाही. काय अर्पण करायचं? अरे कांदाच भगवंत आहे, अर्पण कोणाला करू? मुळा भगवंत आहे, अर्पण कोणाला करू? त्यावेळेस एखादी गोष्ट अर्पण नाही झाली ते म्हणजे चालेल, ज्यावेळेस तुमचा असा परफेक्ट भाव असेल. बच्चा बच्चा राम है, हर नारी देवी की प्रतिमा. काय? हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. बस संपलं, समर्पण झालं. हर बालेमध्ये देवीची प्रतिमा जर दिसली आणि प्रत्येक मुलामध्ये रामाचं जर स्वरूप आपल्याला दिसलं, समर्पणाची देखील गरज नाही, ॲक्सेप्टेड आहे भगवंताला. भगवंतानी स्वीकार केला म्हणून समजा. पण विषयांचा संपर्क आल्यानंतर समर्पण ह्या पद्धतीनं करायचं जे जे भेटे भूतच्या. ज्यावेळेस तो विषय घेईल त्यावेळेस परत याची थोडीशी कनेक्टेड किल्ली येईल. हा समर्पण भाव आहे. आता प्राण मन बुद्धी अर्पण झाली आणि स्वामित्व तुमच्या विषयावरचं जर संपलं तर तुमचा मीपणा गेला, तुमचा अहंकार गेला, टेन्शन गेलं. टेन्शन का? तुम्ही ज्यावेळेस माझं माझं म्हणताय त्यावेळी टेन्शन येतं. भगवंताचं म्हणलं की टेन्शनचं कारण नाही, तो पाहिल. तुम्ही ट्रस्टी आहात, तुमचं काहीच नाही, टेन्शन का घेता? डोक्यावर ओझं नाही आहे तुमच्या. आता ओझं आहे का? कसं होईल या पृथ्वीचं, कसं होईल पृथ्वीचं? एखाद्याला झोप नाही आली का? इतकी गोल गर 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 फिरायली, हा गोळा असा झाला तर आहे का टेन्शन? काही घेतोय ना तो. असं संसाराचं टेन्शन आपण काहीच घ्यायचं नाही. संसार ईश्वर रूप असेल, ईश्वरमय जर दिसायला लागलं तर समर्पण करू नका. आणि मध्येच आपली थोडी अर्धवट गाडी असेल तर परवानगी मागावी लागेल. परवानगी मागावी लागेल. पण काही जण विचारतात समर्पण करावं की हे करावं की ते करावं, म्हणून हाही विषयाचा उलगडा होतोय. कंप्लीट भाव दिसायला लागला की प्रत्येक याच्यामध्ये राम दिसायला लागला, कोणाला समर्पण करणार आणि कोणाला परवानगी मागणार? पण अर्धवट जर भाव असेल परवानगी मागावी लागेल कर्मामध्ये. भौतिक संपत्ती देखील. आता राहिला ऐहिक. ऐहिक कसं करायचं? ऐहिक कसं अर्पण करायचं? देह झालं, प्राण झालं, मन झालं, बुद्धी झालं. भगवंताच्या प्रत्येक कार्यामध्ये मन बुद्धी ही रत ठेवणं आणि भगवंतमय ठेवणं हे समर्पण. प्राण आणि मनाचं आपलं स्वामित्व नको हे सगळं आलं त्याच्याबरोबर, आपलं काहीच नाही. आता ऐहिक संपत्ती जी भगवान देतोय, भगवंत आहे तुझे रे. त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. भगवंता तुझंच आहे रे, तुला अर्पण करतो. माझंच आहे, तुला अर्पण करतो, समर्पण नाही. हे घे माझं 10%, 90% दे. तिरुपतीला जाऊन समर्पण नाही, सौदा आहे. इट इज अ बिझनेस. भोगावं लागेल. काय भोगावं लागेल त्या सांगितलंय मध्ये मध्ये, पुन्हा नको, प्रयोगच आपल्याला पाहायचा. आणि म्हणून सर्वार्पणामध्ये परवानगी मागणे, अर्पण करणे हा नंतरचा भाव झाला. पहिल्यांदा संपत्ती संतती सगळं अर्पण केलं पाहिजे. विषय ऐहिक संपत्ती भगवंता अर्पण, तुझीच रे, मला काही नको. तू दिलेस, देवानी दिलं, देव कार्यासाठी दिलं. बस एकच भाव पाहिजे, देव कार्य झालं पाहिजे आणि देवानी दिलेलं आहे तेही अर्पण भगवंता. अजून एक राहिलं समर्पणाचं, समयदान. वेळ दिला पाहिजे. प्रत्येक श्वास जसा आपण अर्पण करणार आहोत, प्राण म्हटलं
तसं प्रत्येक मिनिट आणि सेकंद भगवंताच्या चरणी अर्पण पाहिजे. मग व्यवहार करत असताना भगवंतमय विषय भगवंताचा आहे, विषय भगवंताचे आहे, सगळं भगवंताचं आहे, भगवत स्वरूप विषयामध्ये दिसायला लागलं तर तो क्षण अर्पण झाला. मग कुठलाही क्षण पुण्यमयी करा. मग भरले आपण विषय भोग घेतोय तरी तो पुण्यमयी झाला पाहिजे आणि अर्पण झाला पाहिजे. पुण्यमयी झाला की अर्पण होतं. मग समयदान, मग साधनेत वेळ मिळालाच पाहिजे, हे समयदान आहे, वेळ समर्पण आहे. आम्हाला वेळ मिळत नाही याच्या इतकं महापाप नाही, याच्या इतकं महापाप नाही. वेळ मिळत नाही म्हणणं भगवंताच्या साम्राज्यामध्ये टेरिफिक अपराध आहे. कोणाला वेळ देताय तुम्ही? कोणाला वेळ नाही म्हणताय? भगवंताला. भगवंत कार्याला वेळ नाही. म्हणून वेळ नाही, वेळ समर्पण हाही भाव असला पाहिजे. सगळं समर्पण. दारासुत ग्रह प्राण, दारासुत दारा बायको, दारासुत पुत्र, दारासुत ग्रह प्राण. ग्रह म्हणजे घरची संपत्ती आणि प्राण म्हणजे प्राण. करावे भगवंतासी अर्पण. नाथ भागवत. भगवंताला अर्पण करा, अर्पण करा. तुमचं काही ठेवू नका शिल्लक. एक झाला. आता जो प्रयोग सांगतोय अर्धवट आपण आहोत. भगवतमय दृष्टी नाही, भगवतमय संसार नाही. साधक आहोत, साधक होत आहोत. त्यावेळेस परवानगी मागणे आवश्यक आहे. आणि एक अर्धवट प्रयोग असा तो सांगितला. अर्धवट प्रयोग याच्यामध्ये लिहिलाय की अर्पण करा. पण अर्पण कधी करतो माणूस? त्याच्या आधी एक भाग आहे जो स्पष्टपणे कुठलेही याच्यात सांगितला नाही, तो म्हणजे परवानगी मागणे. अर्धवट भाग सांगितला अर्पण करा. आता एक नौकर आहे, त्याला तुम्ही अपॉइंट केलं घरच्या कामासाठी, एखाद्या बिझनेससाठी मॅनेजर म्हणून तुम्ही अपॉइंट केलं त्याला तुम्ही आदेश दिला, जे काही नफा मिळेल मला घेऊन येऊन अर्पण कर, मला दे. त्याच्या पोटामधला दुसरा गृहीत अर्थ आहे, माझ्या परवानगीशिवाय मात्र काही करू नको, आधी परवानगी. धडाधड न परवानगी घेता बिझनेस खोलायला लागला तुमच्या संपत्तीवर. अर्पण करायची बोली आहे, करतो. आपण तू कोणाला विचारून खोलायलास? कोणाला विचारून चाललाय? म्हणून गृहीत अर्थ आहे त्याच्या पोटामध्ये. त्या नाण्याची दुसरी बाजू परवानगी मागितलीच पाहिजे, कारण तुम्ही नौकर आहात, तुम्ही ट्रस्टी आहात. जसं सुनेनी जे काही ती स्वयंपाक करील ती सासूला घरच्या लोकांना अर्पण केलं पाहिजे. दुसरा अर्थ आहे परवानगी घेतली पाहिजे. सून उठली, काही स्वयंपाक करायला लागले, कधी पुरणपोळ्या, आणि ज्या दिवशी पाहुणे आले त्या दिवशी काही नाही, शेळी भाकर. अरे विचारा ना तुम्ही. सासूने मला विचारलं का तू काय करायचं? काय विचारायचं तुम्हाला? मी सून आहे या घरची, तुम्ही मला विचारता का? मोठ्यांना मान देऊन विचारलं पाहिजे. तसं भगवंताला पहिलं कार्य करण्यापूर्वी विचारलं पाहिजे. कारण सगळं भगवंताचं असेल तर तुम्ही भगवंताचे असाल तर तुम्ही नौकर आहात, तुम्ही ट्रस्टी आहात, आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारून केली पाहिजे. हे गृहीत आहे. त्यामुळे जीवनात अशुभ होत नाही. आपण विचारत नाहीत म्हणून अशुभ होतं. नाशुभानु वर्तन्ते नित्याज्ञा परमेश्वरी
नाशुभानु वर्तन्ते, नाशुभानु वर्तन्ते नित्याज्ञा परमेश्वरी. परमेश्वरी शक्तीची नित्य शब्द आहे, अखंड अखंड आज्ञा. नित्य आज्ञा परमेश्वरी, नित्य आज्ञा घ्या परमेश्वरी शक्तीची. तुमच्या जीवनामध्ये अशुभ होत नाही. अशुभ होत नाही, केवढी गॅरंटी आहे. म्हणून परवानगी ही मागितलीच पाहिजे, अशुभ होणार नाही. सुनबाई सासूबाईला प्रत्येक गोष्टीत परवानगी घेत असेल. सासूबाई मी हे करू का? यस. वा, आमची सून विचारते म्हणजे भगवंत नाही का खुश होणार की माझा भक्त अरे प्रत्येक गोष्ट मला विचारतो आणि मला सगळं अर्पण करतो. किती खुश होईल तो. नित्य शब्द आहे, नित्य शब्दामध्ये अखंडता आहे. नित्य म्हणजे सदोदित, एकदाच नाही. म्हणून बाप्पासाहेबांच्याकडे आम्ही साधक असताना बाप्पासाहेबांनी एवढं डिटेल कधी सांगायचं नाही आम्हाला. कर्मयोगाचे साधक होतो. आळंदीला 1 महिना जाऊन राहिलो. त्यावेळी फजितीच होती. 15 दिवसापूर्वी साधना मिळाली आणि म्हणाले 1963 तुम्ही नाही आलात घड्याळ बंद पडेल. आणि घरचे लोक परवानगी देत नव्हते. शेवटी बळजबरी गेलो. भाबट आणि मी, भगवतीताई तिथे नेमक्याच येत होत्या आणि परवानगी मागणे अर्पण करणे त्यांनी सांगितलं. म्हणले पापणी लावली तरी परवानगी. आता मला कसं करावं बुवा. बाप्पासाहेबाकडे जाऊन बसले. काय केला? प्रयोग केला. हो. परवानगी मागितली. हो. तितक्यात हात असा उचलला, मी खाजवला. बाप्पासाहेबांनी कोणाला विचारून हात उचलला. म्हणलं कठीणच झालं आहे. तर आम्ही तोंड उघडलं बोलायला. कोणाला विचारून बोलायले? उठून उभा राहिले. कोणाला विचारून उभा राहिले? म्हणलं सगळंच करायचं तर काय करावं? म्हणलं कठीण आहे. मग एके दिवशी आम्ही सकाळीच उठलो, एकदम परवानगी मागून घेतली दिवसभराची. आज दिवसभर जे ज्या काही क्रिया प्रक्रिया मनाच्या श्वासांच्या काय काय होतील त्या भगवंता एकदाच मी तुम्हाला परवानगी